350 गंगापैकी एक गंगा पंढरपुरात. 2 सिद्धांत सांगतो पूर्ण. मग बी दुखत अजून जेवण राहिले. काकांकडे जेवायचे रामदास. तुम्ही चपका आणला जरसा. सासरवाडी होती. आणि मग 350 गंगापैकी एक गंगा पंढरपुरामध्ये. सकल तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. ती नुसती पाहिली की सगळे तीर्थ घडते. अहो तुमच्या माझ्यासारख्या पापेने आंघोळ केल्यावर गंगा पण मळून जातात. आणि मळालेल्या गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. गिरगावकर म्हणे नाही शंकर सांगे वर्षी जवळे, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडली का जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. त्या गंगा पुनीत होण्यासाठी पंढरपूरला येतात. म्हणून वास द्यावा पंढरीचा. काही काही तीर्थाला नियम सांगितले. नियम वे निदानम वाराणसीयम, पिंडदानम प्रयाग क्षेत्रे. कुठं येनिदान करावं लागतंय, कुठं पिंडदान करावं लागतंय. नवनीतम भय जायते नाम, केदार स्वजयत तो. तिथं लोणी समर्पित करावं लागतं. पंढरपूरला काहीच द्यायची गरज नाही. काही काही ठिकाणावर जाण्याची लायकी लागते. हो, एक जगदंबेचं ठिकाण आहे. त्या जगदंबेच्या अधिष्ठान नाव सांगत नाही, घरी गेल्यावर पहा. त्या अधिष्ठानावर गेल्या. हवनम कुंडे शुभयजयाम, ब्रह्मचर्यम स्तते वचम, मात्रेन मासोत्तमानाम यज्जायते ब्रह्मचर्यानाम. त्या देवीच्या समोर एक कुंड सतत पेटलेला आहे. आणि त्या कुंडाचं दर्शन झाल्याशिवाय देवीचं दर्शन नाही. आणि त्या कुंडाचं दर्शन घेण्यासाठी 1.25 महिन्याचा संन्यासी पाहिजे. भार्याम नवम संगेशु, 2.25 महिने ब्रह्मचारी राहिलेला संसारिक पाहिजे, तर त्या देवीच्या दर्शनाला जावा. आध पापम पूर्वजम पतनम नरकास्ती. नाही तर सगळे पूर्वज नरकात जातील वड्यात बोंबलत. तसं पंढरपुरात नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटवावे कोण्याही जातीचा या कसा या पंढरपुरात आंघोळ केली की शुद्ध. ही ताकद पंढरपुरातली. वास द्यावा पंढरीचा. पुन्हा सदा संग हरिदासाचा. एक मुद्दा सांगतो गुरुजी तुमच्या करता. लय खोड गायले महाराज. तुम्ही एक जागा लय सुंदर काढली होती. सुरुवातीत प्रमाण देईल तुम्हाला. लय सुंदर काळी झालत होतं. ताकद असती काय काय गोष्टी. आता तर कोणाला येते तमाशात, त्याच्यावर काय नसते. असं गोड वाटावं ना, गोड वाट. सगळ्याच बायका लोणचं घालता येतं, मग चविष्ट होतं काय. जुन्या म्हाताऱ्याने घातलेलं लोणचं वाळून बी जाऊ द्या, कोहरको पाण्यात ती फोड बुडवा चोखाच वाटते. आमच्या पोराची माईन लोणचं घातलं, 3ऱ्या दिवशी फेदरी आली वरून. इतकं नका हसू. माझी बायको तितकी येडी नाही. ते तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलंय. समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. विठाला सगळ्याच वाटलं येडी जगानी. भंगार सांगितलं की माणसं लय फुलत येतो. सदा संग हरिदासाचा. इतकंच बघायचं बुवा. आता पुढचं राहू द्या. आता पुन्हा कधी आल्या बघू. नागरे बुवा हे वकील लय भारी. जर सागाव करा ना. बैठकीतच कान फुगली मी. पुन्हा हे गावातले महाराज माझ्याकडे आधीच पाठवून दिले. जर सागाव करा. का संतांची संगती मागितली नामदेवरायनं. एक सुखदेव नावाचे साधू होऊन गेले. संतांची संगती किती मोठी बघा. अहोरात्र जगाच्या मालकाचं भजन केलं. घडलेल्या वृत्तांत सांगतोय. मला संत चरित्र वाचण्याचा नाद आहे कैलास बाबा. आणि संत चरित्र पंढरपुरातल्या मालकाला आवडते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते, ते माझा आवडती निरुते प्राणाही परुते.
प्राणापेक्षा संत चरित्र देवाला आवडते. मग पंढरपुरातल्या मालकाला जे आवडतं ते सांगायचं. अहोरात्र भजन केलं. येता साधू स्थळा घेत दर्शनाचा गुरळा. एक शपथ पुरावा. घरी साधू आला आश्रमावर की त्या साधूचं दर्शन घ्यायचं. अहोरात्र भजन. कालांतरानं वय झालं. संतांच्या संगतीची ताकद किती मोठी बघा. तसे साधू अधिकारीच, पण महत्व संतांच्या बाबतीत दिलं. थकलं जरा म्हणजे म्हातारपण जवळ आलं. आता चाल मात्र भागवायची. सगळ्या फक्त महाराज तुम्हा दोघायला प्रमाण राहिले तर एक प्रमाण देतो तुम्हाला आता जाता जाता. त्याच्यामुळेच मी बोट करीत असतो. सगळ्याला प्रमाण दिलं पाहिजे. हो, महाराजाला गाता जरी आलं तरी हे कशासाठी येतं. नवरदेवाच्या माईनं वजनात नवी साडी नेसून पदरात इतके इतके तांदूळ बांधायचे, मळवट भरायचं आणि फिरायचं. हीच झाडून घेऊन जाणूसा झाडू लागली. तिकून बाई आली म्हणजे होय तिकडे. हा, मी नवरदेवाची माईन तुला कोण म्हणे. कीर्तन करायला गाता येते, त्याचा आवाज चांगला असा छान आहे, पण प्रमाणात त्यांनाच द्या. पुरावा आहे. जनी म्हणे बोला अभंग. पुरावा शास्त्राचा. उभे राहणारी सामान्य लोक असतात का भजनी मंडळी. किती मड शहाणा असलं तर मसन वाट्यात एकटं जातं का. नाही म्हणले मड लयच हुशार आहे, 800 एकर जमीन कमी. आणि ते मेल्या बी मसन वाट्यात चलतच गेलं. कसं जाईल. तसं ह्या मड्याला विठोबा रुक्माई पुस्तूर न्याचं यायचं काम आहे. विठाला जुनी माणसं येतात सगळी. जुनी मजा येते वा. तुम्ही अजून बी बघा. जुने आंबे म्हणजे कोणते आंबे. गावरान. आणि आता नवीन संकरित खापक्या. एक माचला किती लिटर भर रस. कोणी कुणच वास येईन त्याचा. हो, जुन्या गावरान आंब्याच्या अशा मीठ लावलं कोई धुईत बाय. हो, त्या रसात पत्र दिसत तरी रस वरपूर पोहनायचा. चवच असते. तसे जुने आंबे आहेत. आज विठाला शेवटचा काळ जवळ आला सुखदेवांचा. भागवतातले सुखदेव नाही, सुखदास नावाची एक व्यक्ती होती. परम सुखदास. डोळे शिथिल झाले. एका वैद्यानं चष्मा दिला. थकले. एक व्यक्ती डब्बा घेऊन आला. भक्त, बाबा मी तुम्हाला जेवायला डब्बा आणलाय. नको म्हणे, मी हातानं केलेलं खातो. पण त्या भक्तानं सांगितलं माझ्या बायकोनं 16 स्वयंपाक केला. 16 16 या शब्दाचा अर्थ शुद्धता. एका चांगल्या घरी आम्हाला 16 स्वयंपाक. पण बाईनं मी विचारलं, ताई ही फरची काय ब्रासची आहे. काय नाही म्हणले, 27,000 रुपये ब्रासची फरची. अरे बापरे म्हणलं, माई तर साऱ्या घराची तितक्यात झाली. 27,000 रुपये ब्रासचीच फरची किचन मध्ये. मी म्हणलो बाई एवढ्या महागाईची फरची, मग तुमच्या पायात चपला कस काय स्वयंपाक करताना. नाही महाराज, ह्या स्वयंपाक करायच्याच चपला आहेत. मी म्हणलं महाराज हाणायची नाही का एखादी. आमचा तरी उद्धार होईन. आणि 2-3 चपला आमच्या मी तोतरीत. याला 16 नसते, शुद्ध असं 16 माझ्या पत्नीने स्वयंपाक केला. साधून सांगितलं त्याबद्दल दुमत नाही. मी नामधारक आहे, मला याचा काही अपपर भाव नाही. पण माझं आयुष्य 5 दिवसाचं राहिलंय. मला या काळात जगाच्या मालकाचं चिंतन करायचंय. मला आता काही खायचं नाही. ते हापकुलच महाराज. कधी जाणार. आजपासून 4थ्या दिवशी 5व्या दिवशी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर जाणार. उत्तरायण लागणार आहे त्या दिवशी. निष्ठेनं भजन केलेल्या लोकांच्या ताब्यात यम असतो. 6 महिने वक्ते बाबा अंथरुणावर पडून. हो, सप्तमीला ज्ञानोबारायच्या मंदिरामध्ये प्राक्षाळ पूजा असती. त्या दिवशी साखर लिंबू लावून देवाला स्नान घालतात ज्ञानोबारायांना. आम्हाला संध्याकाळी 5 वाजता निरोप आलता.
मी 6:15ला निघलो, आळंदीला पोचलो. सकाळी स्नान घालायला भेटलो. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 तासापुरतं मंदिर आतमध्ये जाऊन प्रवेश, आणि बाहेर आलो की निरोप मिळाला. नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा विश्वात्म्यात विलीन झाले. मी लगेच याला म्हणलं उत्तरायण सुरू झाले. काय ताकद! 6 महिने बाजावर खेळणारी व्यक्ती पण उत्तरायण लागल्याशिवाय गेली नाही. ही नामाची ताकद, निष्ठेची ताकद, धर्म जोपासण्याची ताकद. अशी महात्मे काय काय. तसा आहे एक महात्मा. अरे त्या दिवशी उत्तरायण लागणार आहे, सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर मला जायचंय. सदा संग हरिदासाचा. संतांची संगती कशा करतात. मग सगळ्या भक्तगणांना माहीत झालं. लाखो लोक त्या आश्रमावर जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर उद्या सकाळी बाबा जाणार. काही रडत होते, काही प्रश्न करीत होते. दुःख वाटलं सगळ्यांना. एका निष्ठावंत भक्ताने विचारलं, बाबा तुमचं उद्या देहावसान झाल्याच्या नंतर पुढची क्रिया काय? काय नाही, एकच क्रिया. माझ्यावर तुम्ही देवा इतकं प्रेम करत असाल तर तुम्हाला माझी शपथ आहे, मी गेल्याच्या नंतर माझ्या 14 वस्तू माझ्या अंत्यविधी सोबत जाळून टाका. साधू कोणाला म्हणायचे? रामदास काका. महाराजाला लाकडाची खुर्ची होती, लाकडाचा पलंग होता, आथरायला घोंगडी, पांघरायला घोंगडी, चष्मा, आकड्याची काठीन, पायातल्या खडावा, 1-2 पागुटे, 2-4 लुंग्या. हुजूरकर काका, ह्या 14 वस्तू माझ्या सोबत पेटून द्या, कारण मी गेल्याच्या नंतर माझ्या वस्तूचं दुकान मांडायचं नाही. हा महाराजांचा चष्मा आहे, ह्या चष्म्याच्या पाया पडून 11 रुपये ठेवा, असं दुकान मांडायचं नाही. सगळ्या वस्तू माझ्या पेटून द्यायच्या. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. 1:30-2 वाजला गोवर्धन भाऊ. तेवढ्या काळात एका भक्ताने विचारलं, बाबा उद्या आम्ही तुमचा अंत्यविधी करू, पण तुमची समाधी कुठं करायची? म्हाताऱ्याचं चिंतन चालू होतं महात्म्याचं. त्या महात्म्यानं सांगितलं, माझी समाधी करता कशाची? मी स्पर्श केलेल्या वस्तू सगळ्या तुम्ही फुकून देणार आहेत, मग समाधी करता कशाची? तर दुसरा शिष्य म्हणला, तुमच्या आस्तीची. तुम्ही जाळल्याच्या नंतर तुमच्या आस्ती राहत्या ना, त्याची आस्ती. मग सापडल्या तर करा, सापडल्या तर करा. नाही म्हणले जळाल्या तरी ती राख, ती जरी सापडली तर करा. संतांची संगती, नामस्मरणाचं साधन. ही लोक किती अधिकारी असतात संत, म्हणून यांच्या संगतीमध्ये वासना संपून जाते. वासनेचे संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. पण अशी संतांची संगती पाहिजे. पहाटे पहाटे महाराजांचं देहावसान झालं ब्राह्मी मुहूर्तावर. दुपारी 2 वाजता माध्याने दिवाकरम, दुपारी सूर्य, त्यावेळेला अंत्यविधी झाला. सगळा भक्तगण शोक सागरात बुडाला, वापस आले. 3ऱ्या दिवशी अस्थि संचयाचा कार्यक्रम, आपण त्याला राख सावडणे म्हणतो. या कार्यक्रमासाठी जे जे अंत्यविधीला आले नाही ते सर्व लोक आपापले वाहन करून सज्ज, आपल्याला आश्रमावर जायचंय. पवित्र गंगेच्या पात्रात महाराजांचा अंत्यविधी झाला. आपले हात राखीला लागले पाहिजे, आपलं शरीर पवित्र होईल. ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी रात्री 1 वाजता शरीराला लागलेला अग्नी तो निखारा बोलत होता. जगदानंद कंद जगतपते. महाराजाचं जळतं शरीर बोलत होतं. हाडं जळून राख झालेली होती. तो अग्नी बोलत होता, जगदानंद कंद जगतपते, अहोरात्र तुझं भजन केलंय देवा, अहोरात्र तुझं भजन केलंय. एक लक्षात ठेव जगदानंद कंद जगतपते, माझ्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायावर हे कपाळ टेकले. माझ्या घरी आलेल्या प्रत्येक साधूच्या पायाचं चरण तीर्थ या जिभेवर पडले. देवा अख्खं जीवन तुझं भजन केलं, आणि तुझं भजन जर निष्ठेनं केलं असेल आणि तुझ्या भजनानं आणि संतांच्या संगतीत हे शरीर जर पवित्र झालं असेल, याच्यामध्ये तिळमात्र वासना नसेल, तर एकच तुला विनंती करतो, वासना अंगाला गुंडाळलेल्या माणसाचे हात माझ्या राखीला लागू देऊ नको. वाक्य नीट ऐका. देवा अख्खं जीवन भजन केलंय,
आलेल्या साधूचं दर्शन घेतलंय आणि अशा प्रक्रियेनं माझं जीवन वासना विरहित आहे असं जर 100% असेल तर उद्या वासनेनं भरलेली हात माझ्या पवित्र राखेला लागू देऊ नको असा अग्नी बोलत होता महाराजाच्या शरीराला जाळलेला. त्याला भडा अग्नी म्हणतात. सदासंग हरिदासाचा गुरुजी त्यावेळेला जगाचा मालक बोलत होता, महाराज काय करू, एकच काम कर, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आलेली ही पवित्र गंगा माझा अंत्यविधीच्या पात्रात झालाय, मग हिला एकच सांग, तुझ्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आली ना, तू हिला सांग देवा माझ्या लेकराला पोटात घे, माझ्या लेकराला पोटात घे, पोटात घे. तर जगाच्या मालकीनं गंगेला सांगितलं, जीवनभर माझं भजन केलं, निष्पाप आहे, याला घे पोटात. तर गंगेनं सांगितलं, माझ्या पात्रात तितकं पाणी नाही. मध्यभागी पाणी होतं, वाळवंटात अंत्यविधी झाला. कसं घ्यायचं, तै वरुणाशी पाचारिले, वरुणाला आमंत्रित केलं आणि सांगितलं पाऊस पाड. कडकडत चैत्रात जाऊन चांदण्याचा लख प्रकाश, तितक्याच काळात कैलास बाबा पाऊस पडला, नदीचं पात्र तुडुंब भरलं, साधूच्या अस्थी गंगेनं पोटात घेतल्या. ही संतांची ताकद आहे, अशा संतांची मला संगती दे. सदा संग हरिदासाचा, संत संग देई चरण सेवा. वारकरी नावाचे एक, त्यांचं नाव होतं दमा, फार जुनाट वारकरी, 700 वर्षापूर्वीची कथा. आईचं नाव सुंदर आहे, पुन्हा दुसऱ्या कीर्तनात सांगू. दमाजी नावाची वारकरी, फार निष्ठावंत. धर्मपत्नी जात राहिल्या, पंढरपूरला गेले. कर्मणो गहनो गती, आपल्या वडिलांसोबत आलेली माऊली चुकलाई. वेगात सांगतो, मग पुढचं चरित्र सांगून आपण पूर्णविराम करू. काऊन बोलतेत का नाही ते. चंद्रभागेचं स्नान करायचं आणि देवाच्या पायरीला येऊन बसायचं. आता जिथं नामदेवरायांची पायरी, त्या पायरीच्या वरी कठड्यावर एक 9 वर्षाची कन्या बसायची. 9 वर्ष आणि 13 वर्षे 2 वयाचे पुरावे आले. 2 पण ना देवीच कायचा, कोणाचा इचकीत नाही. एका ठिकाणी 9 वर्षाचा पुरावा आला आणि एका ठिकाणी 13 वर्षाचा पुरावा आला. 13 वर्ष तरी लहानच आहे, 9 वर्ष तरी लहानच आहे. बसल्या सारखं असं बघत होत्या, कोणीतरी आपल्या प्रांतातलं, आपल्या परिसरातलं दिसतंय का मला. ब्रह्मांडाच्या मालकाच्या मंदिराच्या कठड्यावर समोर. आता जाताना चोखोबरायची समाधी, पुढे नामदेवरायांची पायरी आहे समाधी तिथं, आणि समोर जाताना डावीकडं साक्षी गणपती, उजवीकडे जळोजी मळोजी नावाच्या पांचाळांची समाधी. त्याच्या अलीकडं कठड्यावर एक 9 वर्षाची कन्या बसलेली आहे. माणसं समोरनं जात होती, देवाचं दर्शन करत होती, येत होती. काही काही माणसांच्या अंतःकरणात एवढं ना देवाच्या नामाचा जयघोष होता, एवढा उल्हास होता. सगळी काही तात्विक सात्विक सगळ्या प्रकारची माणसं जात होती. पण एकाही व्यक्तीनं त्या 9 वर्षाच्या कन्येकडे बघितलं नाही. ताण लागल्याच्या नंतर जायच्या चंद्रभागेचं, ओंजळीनं पाणी प्यायच्या. ते मला असं वाटतंय 700 वर्षापूर्वी चंद्रभागेत जुने चोळ्या वगैरे बायका टाकत नसतील. आता चंद्रभागा कुठली पवित्र गंगा साफ केली ना, तर मला तर वाटतं सगळ्यात जास्त कपडे यांचे सापडतील. मला मागे एक बाई म्हणली, महाराज जुनी चोळी चंद्रभागेला टाकत असतात म्हणून. मी म्हणलं, बाई तुला काय टाकायचं तर टाक, पण मला काय असं लिहिलेलं सापडलं नाही. काही टाकतील, काही टाकतील. मी तर असं उगच बघतो चंद्रभागेत गेल्यावर बायका वाळूचा महादेव करते आणि त्याच्या हळीत कुंकू, त्याच्यावर फुलं टाकत्याल, साखर टाकत्याल, निघून जाती. दुसरी गडबडीत त्या महादेवावर पाय देती. तुम्ही बघा बघा, तुम्ही तर सतत वारीला जाता. मी तुमच्या उद्याच्या कार्तिकीच्या वारीतले सगळे कीर्तन उभं राहून ऐकत असतो. वारीत मी येत असतो, उभा असतो बाजूला. हो बघा, गडबडीत बाईनं कुठल्याही तीर्थावर गेल्यावर कपाळाला कुंकू असल्यावर महादेवाची पिंड करायची, पण पूजा झाल्याच्या नंतर पिंड ओंजळीत घेऊन पाण्यात सोडायची, असा त्याचा नियम असतो. ह्या तशाला तशी पूजा करतात, निघून जातात. दुसरीनं पदर धरलेला असतोय,
मडगाव सायचा नाही म्हणून त्या महादेवा पाय देती. हिच्या मालकाचे 43 दिवस कमी होते आयुष्यातले. असा विधी करायचा नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. काही करतात आता तर सरळ सरळ धंदा. तिथे एक वात विकत घेतात, त्या वातीसोबत एक दुरण येतोय, त्या दुरणात वात ठेवतात, वात पेटीत्यात आणि दुरण चंद्रभागेत सोडून देतात. वात जळती, वात जळाल्यावर दुरण जळतू आणि दुरण जळाल्यावर कोणाला चटका बसतोय? चंद्रभागेला यायला पुण्य द्यायला इतकी इडी का चंद्रभागा? तिला डागण्या दिल्यावर, तिला इस्तू लावल्या यायला पुण्य भेटत असते का? अहो दीपदान देत असतात, पण दीपदान देण्यासाठी कसं देत असतात याचा आहे का नाही? एखाद्या भागवत करायला विचारावा, एखाद्या रामायण करायला विचारावा, एखाद्या कीर्तन करायला विचारावा. जेवलंय देवला स्नेह आहे का त्याला विचारावा. देवाला दीपदान देत असतात, पण दीपदान देण्यासाठी येळूच्या 6 कमट्या काढावा. तो येळू वद्यात तोडला पाहिजे. शास्त्र आहे त्याच्यासाठी. येळू वद्यात तोडला पाहिजे. वद्यात तोडलेल्या वेळूच्या 6 कमट्या करायच्या. 6 कमट्या दोरीनं बांधायच्या नाही, मोळानं बांधित असते. मोळ म्हणजे दर्भ. पोळ्याच्या दिवशी बैलाचा खांदा ज्यानं मळतात, किंवा पिंडाच्या दिवशी ब्राह्मण अंगठी घालतात किंवा पिंड ठेवतात, त्या दर्भाचीच अंगठी. या दर्भानं वल्ला करून त्या 6 कमट्या बांधायच्या. त्या 6 कमट्या बांधल्याच्या नंतर त्याच्यावर साळीचं तणच बांधत असतात. ज्वारीचं चिपाट बांधायचं नाही, बाजरीचं नाही, हायब्रिडचं नाही, कुठलंच नाही. साळीचं तणच बांधतात. साळीचं तणच बांधल्याच्या नंतर त्याच्यावर वाळूचा थर देतात. वाळूचा थर दिल्याच्या नंतर तंदुलाग्रो भेजा येते, चमच्याभर तांदूळ टाकावा आणि मग त्याच्यावर वातीचा जुडगा टेकावा आणि मग तो ताफा पवित्र गंगेला सोडत असतात. याचं नाव दीप. खपक्या त्या भाक्याला दोरणात टाकला आणि पेटून दिला चतुरा. असं नसतं बाई. तुझ्या डोसक्यावर अशी लय मोठी वात लावली आणि अशी तुझे हात बांधले आणि डोसक्यावर तुपाची वात लावल्यावर कशी गार लागन बर्फावनी नाही का? हा, किती महाराज मेल्यावर सुधरत्यांत सुधरू. पहिली मला गोळी घाला, विठाला विठाला बरीच लोक अशी आली, बरीच लोक, पण एकानंही दखल घेतली नाही. गेल्या 2 दिवसापासून ही मुलगी 9 वर्षाची तर बसलेली, कोणी नाही दखल घेतली. 3ऱ्या दिवशी काय एका व्यक्तीच्या मनात आला असेल, ती व्यक्ती देवाच्या दुपारच्या आरतीला नैवेद्याच्या वेळेला गेली. आणि नैवेद्य ही दाखवायची पद्धत असते. बरं, आजही चांगल्या चांगल्या सप्त्या टाकली नाहीत काय काय लोकायला. चांगल्या चांगल्या सप्त्यात माही काय लायकी नाही बरं का, तुम्ही बसले म्हणून बोलतोय. मी फिरायलो 3,720 गाव आजच्यानं महाराष्ट्रातली माझी पूर्ण झाली. मी काय गांजा ओढून फिरलो नाही, माय काय गोळ्या संपल्या नाही. हो, चांगल्या चांगल्या सप्त्यात दुपारी काल्याचं कीर्तन झाल्यावर टोपल्यात पतरवाळीवर खपक्या चपाती आणि त्या चपातीवर खपक्या बैंगन. अरे बैंगण्या, नैवेद्याला बैंगन चालत नाही. वर्षात देवाच्या नैवेद्याला बैंगन, लसूण आणि कांदा 365 दिवसात फक्त 9च बाऱ्या चालते. त्याच्यापैकी चंपाषष्ठीला 1 दिवस आणि देवशैनी एकादशीच्या अलीकडे जी नवमी असती, ती नवमीच्या दिवशी हे सर्व मसाल्याचे पदार्थ खाता येतात. तिथून पुढे यती योगी आम तपी अनुरागी धर्मनिष्ठाम चातुर्वे जायते चतुरम मासा भयस्थिता, त्याला चातुर्मास म्हणतात. म्हणून तिथून पुढे 4 महिने कांद्या लसणाचे पदार्थ काही निष्ठावंत लोक टाळतात. हे पण तुमच्यासारख्यांनी कांदा लसूण टाळायचा. आवता हाणणाऱ्यांनी, बायका करणाऱ्यांनी कांद्याच्या विरोधात जायचं नाही. हो, लग्न 3 केले आणि एक जण म्हणला तुमच्या इथं खिचडीत लसूण टाकतात का रे? म्हणलं तू लसणाच्या वासापेक्षा तुहाच वास जास्त आलाय. बायका 3 केल्यान लसूण खात म्हणतं, उलट तुला जीव घालल्यावर गिरगावकरांचं पाप वाढन. विठाला विठाला. कारण शास्त्र आहे त्याच्यासाठी. यतियाम योगी अनुरागी जपिस्थिता हयाम कर्म निषदो भय जा येतोय पलांडुस्त तेवाच्या. अहो, कांद्याला शास्त्राच्या भाषेत काय म्हणतात हे बऱ्याच कांद्याला माहित नाही. शास्त्राच्या भाषेत कांद्याला काय नाव आहे हे बऱ्याच कांद्याला माहित नाही. तरी ते म्हण तुम्ही कांदे खात नाही. हे रे कांद्या कुठला? वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, पांढरा कांदा लसूण हे हृदयासाठी चांगला. ते काय डॉक्टर नव्हते, पण ते फार पुराण वाचणारे होते. माझ्या माहितीच माधव महाराज मगर आणि धर्मभास्कर वक्ते बाबा हे पुराणाच्या क्षेत्रात फार मोठे अधिकारी होते. ह्या दोघांच्या नंतर मला कोणी सापडत नाही. असतील कुंटालानं, पण बाळ्याचं नशीब खोटं म्हणून 3रा सापडला नाही. विठाला विठाला विठाला.
असा नैवेद्य घेऊन चाललेत. तेव्हा कुठल्याही देवतेच्या पुढे नैवेद्य ठेवायचा असेल तर फोडणीचं वरण सुद्धा नसतंय. पोळी असती, पांढरा भात असतो आणि त्याच्यावर साधं वरण बिना फोडणीचं. आणि हे काहीच जरी नसेल, नुसता भात जरी असेल, वरण जरी नसेल, फोडणी दिली असेल, ठेवलं नसेल साधं वरण, तर त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं. रघुनंदन बाबा, तुम्ही तर मंदिरातले लोक आहेत, तुम्हाला कशाला सांगू मी, यायला सांगतो. ह्या कधी कधी करतात काही, पण तुळशीचं पान ठेवलं की सगळं पवित्र, असं शास्त्र आहे. आणि नैवेद्य ही दाखवायची पद्धत असते, ठेवायची नाही, ठेवायची नाही. आपल्याकडं पोळा आला, सगळे नैवेद्य मारुतीच्या अंगावर. महालक्ष्मी आल्या, महालक्ष्म्यात तर नैवेद्य देतच नाहीत. हे म्हणतात लक्ष्मी जाती, महालक्ष्मीमध्ये नैवेद्य देत नाहीत. अहो किती कीर्तन करावं, किती आणि किती सांगावं. मी गावाकडे गेलो, आमच्याकडे सण सगळी गिरगावी असतात. मी राहतो शेलूला. हो, गिरगावला काय फक्त सणालाच जातो. सगळं देऊन टाकलं लहान्याला. हो, लय मोठ 14.5 एकर जमीन होती मला, मी देऊन टाकली बंधूला. काय इकडे मला लय मोठं दिलं, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे म्हणून त्याला देऊन टाकली. मी सणाला जात असतो, आई आहे माझ्याकडे. आणि आम्ही तिथं गेल्याच्या नंतर मग असंच कीर्तन करून आलो मी नाशिकहून. सकाळी सकाळी आलो, थोडासा आराम केला. आणि मग आता गावाकडं तर बरेच दिवस झाले, तेव्हा तिकडं डबा घेऊन जावं लागायचं. मग मी ते डबा उचलला तर आमच्या घरचे म्हणले थांबा. मी म्हणलं अगं या कामाला निघल्यावर थांबा म्हणत असतात का, हे थांबायचं काम आहे का? अहो तुम्ही ऐका ना मालक, ऐका ना मालक. नाही म्हणली, मी येरी म्हणायला लागलो. अहो तुम्ही थांबा ना, ऐकत जा ना थोडंसं, सणावाराच्या दिवशी ऐकत जा. अगं म्हणलं मी बाथरूमला चाललो तू थांबा म्हणते. अहो थांबा, बाथरूमला तसं जात नसते. आणि म्हणलं एरवी असा जातो, कसं जाते? महालक्ष्मीच्या गाठी मारायच्या राहिल्यात. आमच्या आजीचं सोहळं होतं, ते सोहळं म्हणजे कद. त्या सोहळ्याचा दोरा काढा, एक लवंग घेतली, एक सुपारीचं खाण घेतलं, आघाड्याचं पान घेतलं, घोंगडीची दशी घेतली, त्याच्या 6 गाठी मारल्या. मला म्हणले आता तुम्ही संडासला जा. म्हणलं कसं काय ग? अहो गाठी मारल्याशिवाय संडासला पण जात नसते, लक्ष्मी जाती. हे माझ्या बायकोचं नाही, तुम्हाला राग येईन म्हणून माझीवर घेतलं, हे तुमचं सांगायला लागलोय. किती सत्य करायचेत महाराज, किती, कधी सुधारायचंय ना, कधी सुधारायचंय? इतकी लक्ष्मी कदळे संडासात झाला. अहो बेजारे चांगले चांगले, संध्याकाळचा ठिकाणा लागणं, खापुरती लक्ष्मी भेटणं. अशी लक्ष्मी कशातच चालली का? लक्ष्मी कशात गेली असती तर महालक्ष्मीच्या 3 दिवस मी तुमच्या संस्थांचं सिमेंट नेलं असतं, एखाद्या आमदाराच्या घराचं प्लास्टरच काढलं असतं, खिच्यात टाकलं असतं, एखाद्या मंत्र्याच्या रानातला कापसाचं बोंडच चोरलं असतं, खिच्यात टाकलं असतं. माय इथं लक्ष्मी आली असती. अशी लक्ष्मी येत असती कोणाची तर? लक्ष्मी तिच्या योग आल्यावर येती. लक्ष्मी मागितल्यानं बी येत नाही, आणि मागितल्यानं ज्याच्या इथं आली त्याचा सुपडा साफ झाला. ज्यानं लक्ष्मी माझी मुलगी व्हावा म्हणून मागितली, बाप पण नेला पद्माक्ष राजा. आणि ज्यानं तपाच्या बळावर आणली, त्याला तर एकदा गेली, पुन्हा जाऊन त्याला फुकायला आली. त्याला 7 कोटी घर होते सोन्याची. हो, इतकी कशावर बी काही बी आगाऊपणा नका करत जाऊ. काही करत्याल. मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची पूजा, शास्त्र म्हणेल ते सांडावे. त्या नैवेद्याहून निघलो होतो, त्या नैवेद्याहून काही नाही, काही विषय नाही आपल्याकडे. जे करायचं, हा कशाला झोके खेळायचे? सुंबळ्या मासोत्तम मासे श्रावण मासे, येतो भय व्याप्ती जना, विन्मखा सर्व अस्ति दोयो यज्जा येते क्रिया द्वंद्वान भयभासा. त्या महिन्यामध्ये 3 दिवस इतके घातक असतात. त्या 3 दिवसाच्या कालामध्ये माणसाच्या पूर्ण अस्तित्व, ज्याला ऑइल म्हणावं, कॅल्शियम म्हणा, शास्त्राच्या भाषेत त्याला वेगळं नाव आहे, ते घट्ट होत असते. म्हणून वयस्कर माणसानं का होत नाही 5 झोके खेळावा. द्वंद्वाम डोलोको भयस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. हे का गांजा फुक्यान लिहिलंय का? पण हे का झोके खेळायचे? तू लय जाणायला झोके द्यालास, त्याच्यामुळं तुला ह्या झोक्याचं काय महत्व? पंचमीच्या दिवशी उकडलेलीच पदार्थ खावा. तांदूळ खात नसते, ते सर्पाचे दात आहेत, असं नको सांगू मथुरा. तांदळाचा आणि दाताचा काही संबंध नसतो सापाच्या. काय खावं ते फार मोठा पुरावा आहे. पितृ पंधरवाड्यामध्ये 14 पदार्थ खावे, रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. म्हणून 14 पदार्थ. भजे 4 प्रकारचे असतात, कुरड्या 3 प्रकारच्या असतात, चटण्या 6 प्रकारच्या असतात. ह्या वेगळ्या, हे 14 पदार्थ वेगळे. हो,
हे ते खावं. आपल्याकडे वडिलांचे आजोबाचे पित्र असल्यावर आपण 14 लोकांना सांगायचं, म्हणजे बाकीच्या 14 दिवस आपल्याला त्याच्याकडे जाता येते, 13 दिवस त्याच्याकडे जाता येते. अशी पद्धत होती फार मोठी, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पण हे कोणी मानायला तयार नाही. कोरोनापासून सगळे इकडे आले. हो, 3.5 कोटीचं घर एका माणसाचं. वास्तूला गेलो, चपला ठेवाला 2.25 लाखाची अलमारी, चपला ठेवाला, बुटाडो ठेवाला, बरमाटी सागाची 2.25 लाखाची अलमारी, 3.5 कोटीचं घर. तुळसच नाही. हा, आमच्या आर्किटेक्टनं तुळस सांगितलीच नाही. पाकिस्तानी होता का तो आर्किटेक्ट, त्यानं बुटाडो ठेवाला अलमारी सांगितली. हे हरामखोर कोरोनाच्या काळामध्ये तुळशीचा पाला उकळू उकळू पिऊ लागले. मग यायनं कुठून बी तुळशी आणून लावल्या. या कोरोनात तुळशीचं महत्व कळालं. काही काही गोष्टी आपल्या इतक्या गोड आहेत, इतक्या गोड आहेत, इतक्या गोड आहेत, पण माणसं पोचत नाहीत तिथपर्यंत. दम नाही उपदेशाला, दम नाही प्रबोधनाला, पण तिथपर्यंत पोचच नाहीत. असो, तिसऱ्या दिवशी नैवेद्य आला. देवाला नैवेद्य दाखवायची पद्धती ठेवायची नाही. कधी कधी आजही मी पोरं पाहतो, नारळ फोडल्याच्या नंतर देवाच्या अंगावर पाणी. त्या नारळाचं पाणी दुसऱ्या दिवशी कनट होतंय. मी मारुतीरायला विचारलं, हिव काऊन आलं? वासानच हिव आलं म्हणले मला. खाली नारळ फोडायचं, मारुतीच्या अंगावर पाणी टाकायचं. किती किती पद्धती येड्यावानी, काय आगाव पण आहे काय. काही काही माणसं 11 वाजता आंघोळ झाल्या पण नाही मारुतीला पाणी घालून येतो. अरे ह्या टायमाला मारुती आंघोळ करायला ते कुंभकर्ण नाही रे. प्रातार विनियोगे भय व्याप्ती. आपल्याला अडचण आली असेल, आपला नियम मोडत असेल, वढ्यात जाऊ द्या, पण देवाला कोण्याही टायमाला पाणी टाकायचं नाही. हो, आज मी चंद्र पाहतो. मी 27 वर्ष झालं सोहळ्यात जातो. मला चालायला त्रास नाही बरं, आपली भेट होत असते वारीमध्ये. मला फक्त उभं राहिल्या उजू पाय हालत आहे. मी कोणाला हाणले नाही पाय, पण ते कसं काय हालत, मागच्या जन्मातलं काही पाप असेल म्हणा, पण त्याच्यामुळे ते जरसं खाडण. डॉक्टरनं सांगितलं या वयात बदलता येत नाही. तर मी काय सांगू लागलो, गेलं विसरून. विठाला 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 येते माझ्या लक्षात काय नाही. चला, नैवेद्य तिसऱ्या दिवशी परत आला. म्हणजे मध्ये दाखवायची पद्धत असती. हा 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 आता एक पद्धत. काही माणसं द्वादशी कुठं सोडतात माहितीये का? बार्शीत. बार्शीत सोडतात द्वादशी. द्वादशीचा स्वयंपाक कधी केलेला असतो माहितीये का? एकादशीच्या दिवशी 10 वाजता. मी कितीतरी माणसं पाहिलेत, कारण मी 27 वर्षामध्ये कितीतरी ठिकाणावर राहिलो ना. कारण मला स्वतःचं तिथे घर नसल्यामुळं कोणाच्या घरी राहावं लागतंय. तर मग असे कुठले वारकरी आहेत, आमच्या ठिकाणचे. स्वयंपाक कसं काय? आम्हाला पहाटच निघायचं. एकादशीच्या दिवशी, देवशयनी एकादशीच्या दिवशी 10 वाजता स्वयंपाक केला आणि 12:05 आंघोळ केली आणि 12:20 पंढरपूर सोडलं. द्वादश लागली की पंढरपूर सोडायचं. त्या बापान पंचांग दिलं का सोंबळ्या? 12:30 कुठे द्वादश लागत असती. भारतीय संस्कृतीतले उपवास ब्राह्मी मुहूर्तावर सुरू होत असते आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर सुरू होत असतात. आपली एकादशी 3:48 सकाळी सुरू होत असती. हो, त्याच्या पाठीमागं 4-2 मिनिटाचा अपर्ण काल, भयकाल, व्याप्तिकाल, निषेधकाल, वेकाल, अस्तूर, परार, भासित, करणो, बयो, छन्ना, विछिन्ना, भैर, व्याप्ती, अशी पंचांगाची भाषा. इतक्या कळ सूत्रेमध्ये 2-4 मिनिटाचे मागं पुढे सरक होते. पण 3:48 आधी एकादश सुरू होत नसती आणि द्वादशीच्या दिवशी सुद्धा 3:48 आधी द्वादश सोडता येत नाही. 12:05 जर एकादश द्वादश लागत असेल तर एकादशीच्या दिवशी 1 वाजल्याच्या नंतर कांदेन बैंगन खायला काय हरकत आहे? कसं शक्य? ते उपवासच आपले नाहीत. काही नियम 12ला चपात्याचा खापक्या गट्टा, आपलं 10 वाजताच. आणि इकडं बार्शीत द्वादशी त्या सोड्या आणि हो लगे 11-11:30 आंघोळी. अहो कोण्या बी वेळेला आंघोळ केल्यामुळं एक जणाची बायको बाटली. तो सामान्य माणूस नव्हता, 6 शास्त्रकार होते. 6 शास्त्रकापैकी न्यायशास्त्र ज्यानं केलं त्या शास्त्रकाराचं नाव मुनिश्री गौतम होतं. आणि या गौतमासारख्याला गंगेनं शाप दिला. काय कोंबड्यानं उड्या टाकल्यावर आणि कव्हा करतात काय? पंढरपुरातला मालक तुम्हाला चिठ्ठी पाठवतो का ही म्हणून? तिथले नियम सांभाळायचे असतील तरच गेलं पाहिजे, नाही तर उगा नाटकं केलेच नाही पाहिजे. विठाला विठाला नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. नैवेद्य दाखवला आणि उघडा करायचा, तुकडा मोडायचा, पाणी फिरवायचं. अपादो भय पात्रां सुजि भयोशो जल भयो स्थितं जायते मी वक्रतु भयो अन्नपूर्णानां तुलसी अग्रो भयज्जनो
नैवेद्यम समर्पयामी. पाणी फिरवत असते. एक जणाला म्हणलं पाणी काऊन फिरवत, म्हणला मुंगे आत येऊनी म्हणून. काय 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 बाबा, कळत झाला. नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा आणि मग वापस यायचं. तिसऱ्या दिवशी 9 वर्षाची कन्या नुसत्या पाण्यावर. तिसऱ्या दिवशीचे 12 वाजले आणि तो नैवेद्य घेऊन जात असताना त्या व्यक्तीनं तिच्याकडे बघितलं आणि त्याच्यातला अर्धा नैवेद्य तिला दिला. तिसऱ्या दिवशी टाइम झाला का आपला? 1 मिनिटच राहिलाय. त्या नैवेद्यातला अर्धा तुकडा तिला मिळाला. तो नैवेद्यातला अर्धा तुकडा खाल्ला, चंद्रभागेचं वंजळभर पाणी पिलं आणि मग त्या पायरीवर येऊन हात जोडे, देवा तिसऱ्या का दिवशी होत नाही तुझ्या अंतकरणात माझ्याविषयी दया आली आणि मला भाकरी मिळाली. चौथ्या दिवशी सकाळी 1 पुरावा आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 1 पुरावा, असे 2 पुरावे इथं. त्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा चौथ्या दिवशी सकाळी म्हणण्यापेक्षा जांभाईचं उदाहरण त्याच्यात आलं. 4-4:30 वाजता एक तेजस्वी व्यक्ती पांडुरंगाच्या मंदिरात जात असताना 9 वर्षाची मुलगी जांभाळी देत होती. दया सांगतोय एवढा पुरावा. आणि पुढच्या 10 मिनिटामध्ये या वंशाचं चरित्र सांगतो. 10 मिनिटं घेऊ का? बरं, हो. मालकाची परमिशन म्हणल्यावर काय ताण नाहीत. मी शिजल्यावर जाळ घालीत नाही. वरण जळत असतं ना शिजल्यावरी जाळ, वाया जावयाचे समूळ. एक तेजस्वी व्यक्ती मंदिरात चालली, पण मंदिरात जाता जाता एका 9 वर्षाच्या मुलीनं जांभाळी दिलेली पाहिली. जांभाळी तीन लक्षणे जांभाळीचे. एक, बोधले बाबा मला आल्यावर तुम्हाला येते. रघुनंदन बाबा, जांभाळी संसर्गजन्य रोग आहे म्हणून रात्री प्रवास करत असताना ड्रायव्हरच्या सीटपाशी झोपळू नाही बसला पाहिजे. त्याला म्हणलं पाहिजे तू काळं मागं कर. जांभाळी एकाला आली की दुसरे. सवे आलसो भयो जाया आनना रसन प्रक्रिया तालवे ओष्टे चक्षुहीनश्वो अननोस्तितो निषदो जाया. हे काय एखाद्या गांजा फुक्याने लिहिलं नाही. रसनेचा, टाळूचा, ओष्टाचा, चक्षुर्हितो प्राबल्यो अननोक्षिण्यो जायते. शिन म्हणजे झोप, उदासीन वृत्ती असती. आणि अशा वेळेला जी जांभाळी येते ही एकाला आली की दुसऱ्याला येते जांभाळी एक. दुसरी गोष्ट अतिजेवण झाल्यावर जांभाळी येते एक. आणि तिसरी गोष्ट एक जांभाळी भुकेची सांगितली अमोलबा, भुकेची. पण या वेळेला येणारी जांभाळी त्या तेजस्वी महात्म्यानं पाहिलं ही भुकेची जांभाळी आहे. पोट पाठीत गेलं. विचारलं माय कोण आपण? मुखारविंदातून वाक्य पडलं, मला जना म्हणतात. जी आई वडील बाबा आहेत चुकलेत. किती दिवस झालाय? गेली 3 दिवस झालेत. परिसरातली काही माणसं अजून भेटली नाही. राहण्याचं कसं करायचंय? मालकाच्या दरबारात. 9 वर्षाची पोरगी. कुठं राहशील बाई? मालकाच्या दरबारात. त्या तेजस्वी वारकऱ्याने विचार केला, या देशातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल ते या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री. कारण सद्गुरू रामचंद्र महाराज सुद्धा एका सात्विक स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय. एका सात्विक स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज ही सगळी लोक एका सात्विक स्त्रीच्या पोटी. अशा रत्नांना 9 महिने पोटात सांभाळणारी स्त्री, इतकी पवित्र स्त्री, एवढी जडवड श्रीमंती या देशाची आहेत. त्या देशातल्या तुम्ही आहात. आणि ही जी संपत्ती आहे का, ही संपत्ती उघड्यावर नसावा. उघड्यावर नसावा. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्राता, वार्धक्य रक्षंती पुत्र, हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. स्त्रीला बालपणात आईवडिलाचा धाक, बिडेबुवा, तरुणपणात पतीचा धाक आणि म्हातारपणात आपल्या मुलांचा धाक. स्त्रीचं जीवन स्वातंत्र्यात नाही. बाकीच्या गोष्टीत काय स्वातंत्र्य करायचं असेल करा, पण आचरणाच्या बाबतीत स्त्री स्वतंत्र नसावी. आणि ही देवांगने समान सुंदर स्त्री आहे. हो.
पैठण मधल्या मालकांचे 2-3 पुरावे आहेत, पण ते मी सांगत नाही. काही गोष्टी एकत्रित आल्या की त्याचा स्फोट होत असतो. फ्रीजमध्ये ठेवलेलं लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा स्वभाव आहे. स्त्री आणि पुरुष एकत्रित आल्याच्या नंतर काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे. म्हणून नको नको स्त्रियाचा रिकामी जागा, नको नको स्त्रियाचा रिकामी जागा, करीती आघात पुरुषाशी, असा पुरावा पैठण मधल्या मालकांनी दिला. म्हणून आता ही 9 वर्षाची कन्या आहे. काही दिवसानं तारुण्य तेजात येईल, त्यावेळेला नालायकाची संख्या खूप आहे. त्या तेजस्वी वारकऱ्याने विचार केला, देवाकडे जाणारी सगळीच माणसं सात्विक असतात असं नाही. सर्वभूती दया सांगतो बोधली बाबा, देवाकडे जाणारी सगळीच माणसं सात्विक असतात असं नाही. मी याच वर्षीचं भांडण सांगतो. एका टेम्पोमध्ये 3 दारूचे बॉक्स होते. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी जर खोटा असेल तर सगळी पाप माझ्या डोक्यावर पडतील. एका टेम्पोमध्ये 3 बॉक्स होते. 1500 रुपये बिशी होती. बिशी भरून आलेली माणसं होते. दिंडी चालत नव्हते. सकाळच्या काहीच काम नव्हतं. टेम्पोमध्ये 52 अध्यायाचा ग्रंथ आणलेला होता 9 लोकांनी आणि 3 बॉक्स आणलेले होते. तरी पण पंगत झाल्याबरोबर तरी घेऊन जात होते. झेंड्याला पताकेला सुद्धा नैवेद्य नव्हता. वारीत चालणाऱ्यांना सुद्धा नैवेद्य नव्हता. हे पत्ते खेळणारी गाद्या टाकून आणल्या होत्या. त्यांच्याकडे स्टोव गॅस होता. एक माणूस आणला होता. 1500 रुपये दिंडी मालकाला भरली होती. मस्त आचार्याला दटून भाजी नेत होते. हे पत्ते खेळत होते. हे नाही तर का हरामखोर आजही खूप आहेत. काय नाही, देवाकडे जाणारी सगळीच माणसं सात्विक असतात असं काही नाही. मला वाटतं शक्यतो प्रत्येक दिंडी मालकाने अशा नालायक लोकांना प्रवेश टाळत जा. विठाला विठाला म्हणून त्या तेजस्वी वारकऱ्याच्या लक्षात आलं, ही जर एकटी राहिली त्याच्या तारुण्याचा एक कोंब आहे, तो कोमावून जाईल. नालायकांची बघ्यांची संख्या भरपूर आहे. म्हणून विटेवरच्या मालकाच्या दर्शनाला न जाता बोधले बाबा तिला सांगितलं, माय येशील आमच्याकडे. त्या गेल्या 3 दिवसाच्या उपवासी पोटी बसलेल्या चुकलेल्या मुलीनं माय म्हणणाऱ्या व्यक्तीकडे बघितल्याच्या नंतर पूर्ण विश्व त्या चेहऱ्यात दिसलं. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी नामदेवराय. हजारो देवाचे दर्शन झाल्याचं पुण्य नामदेवराय म्हणतात. मला हिला आश्रय दिल्याच्या नंतर मिळेल म्हणून तिला त्या पायरीच्या कठड्याच्या खाली उतरवलं. पण बोधले बाबा घरी जाताना एक नियम आठवत होता. कुटुंब प्रमुख बाबा आहेत, मी त्यांचा पुत्र आहे आणि बाबांना कुटुंब प्रमुखाला विचारल्याशिवाय घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं कुठलंही काम करायचं नाही, अशी कुटुंब व्यवस्थेची प्रणाली आहे. शास्त्र तेव्हा माहेरी जर जायचं असेल तर सासरा जिवंत आणि सासू जिवंत असल्याच्या नंतर सासू सासऱ्याला विचारल्याशिवाय मग नवऱ्याला विचारायचं, ही आपली परंपरा आहे. आता हे विचारितच नाहीत. उलट तेच म्हणतो दोघं दिवाळी तिकडेच करू. वा 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 वा, लागत्याला भेटली गाय आणि वासरू घेऊन पंढरपूरला जाय. हो, गायच नाही. एक जणाला गाय आंदण दिली आणि वारीला जायच्या आदल्या दिवशी गेली. तेव्हा वासरावरला जीवच सुटणं, घे बागलात वासरू घेऊन पंढरपूरला जाय. तसा दिवाळी सासरवाडीत बायको संग. ही काय अवलाद विचारणारे माईला आणि बापाला जाऊ का म्हणून. त्याच्यासाठी शास्त्र सांगू, राग आणू नका माझ्या माईनो. यतो भ्रतारेवच स्थिता वात्सल्य भय व्याप्तियाम पितृस्ततेवच आज्ञा भंगेस्ततो जायो गौहत्या समम पापहा. 15 माळी जरी घातल्या, आपला पती जिच्या पोटी जन्माला आलाय त्या सासूचा आदेश हा देवमान्य आदेश आहे. तुम्हाला खरं सांगू का, कधी कधी पंढरपूरला जायची गरज नाही, असे काही कामं करा. एखादा मुलगा जर आई वडिलाचं 2दा दर्शन घेत असेल ना, तर त्याला कुठल्याही देवाकडे जायचं काम नाही. प्रत्यक्ष देहूतले मालक त्याच्या पाया पडतात. काय एक सत असं सांगा बरं पुरा. नमोथया माता पित्याचे पालन नमोथ्या वचन सद्य वजे. देहूतले मालक म्हणतात मी त्याच्या पाया पडतो जो मायबापाचं पालन करतो. नमोथया माता पित्याचे पालन. बिना चपलाचा पंढरपूरला चालाय आणि घरी येऊन म्हातारीला त्या चपलानं हाणायलाय. ह्या हरामखोराला पंढरपुरातला मालक मानेल तरी कसा. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे.
मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. जिचे होता दर्शन आणि मिळे पोट भरी अन्न. नवऱ्याच्या शब्दावर वचन मान प्रमाण मानणारी बाई. तिचे नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्य घेऊन आलेलं म्हातार नदीत जेवलं. त्या म्हाताऱ्याचं नाव दुर्वास नावाचे साधू. 5 अत्यंत रागीट लोकांपैकी एक होता. नुसते द्रौपदीचे नख पाहिल्याबरोबर तिथं जेवते 60,000 शिष्याचं. इतके तुमचे पाय पवित्र आहात, वागत जावं चांगलं. नामदेवरायाने विचार केला, आपण दयेच्या काकुलतीने हिला नेलंय, पण घरी गेल्याच्या नंतर पहिलं संकट आहे आई, दुसरं संकट आहे बाबा. दारात आल्याबरोबर आवाज दिला, आई ग काय रे नामा. बाई म्हणल्याबरोबर मी नाही म्हणलो नामा. बाई काय रे नामा. आई गेल्या 2-3 दिवसापासून मंदिरात एक चुकलेली कन्या आणली ग. तिला कोणीच नाही. आतमध्ये गेल्या, भाकरीच्या टोपल्यात पाहिलं काहीच नव्हतं. कुठेतरी जरासा चारा चुरा सापडला. ते हातात घेतला आणि त्या 9 वर्षाच्या मुलीहून असा 3दा फिरवला आणि घरावर झोपड्यावर फेकून दिला. मुलगी माहेरी आल्याच्या नंतर आजी, काकी, आई, सासरून मुलगी आली की तिच्या डोक्यावरून एक तुकडा फिरवायचा असतो आणि ते घरावर फेकायचा असतो. ही आपल्या भारतीय संस्कृतीतली परंपरा आहे. म्हणून गोनाबाईनं भाकरीचा असा चुरा फिरवला आणि वरी फेकला. तोंडावरून हात फिरिला, हालीस माय, हातमध्ये घेतलं. जनाबाईला वाटलं किती सात्विक घर आहे. ज्या घरच्या नामदेवरायांनी मला आणलंय त्यांच्या आईनं मला मध्ये स्वीकारलं. आतमध्ये आल्याच्या नंतर बरीच माणसं घरात होती. मला वाटते सगळी मिळून 14 जण होती ना नामदेवरायच्या घरी. आपण पुन्हा कधी पाहते 14 लोक होती. पहिला प्रश्न झोपवायची कुठं. दुसरा प्रश्न आथराय पांघरायला काय द्यायचंय. नामदेवरायनं सांगितलं, राजा ए राजा. धर्मपत्नी होती. महाराज या राजाईचे वडील फार श्रीमंत होते. एका बादशाचे सरदार होते. त्यांना जे बसायला घोडं होतं का त्या लगाम सोन्याचा होता. रिकीप 2.25 किलो चांदीच्या होत्या. मी आतापर्यंत सोन्याचा लगाम लावलेला आणि तशा घोड्यावर बसलेला एकही माणूस पाहिला नाही. अद्याप नाही पाहिला, अद्याप नाही. हे ऐकलं. हे मी पुराणात नंतर चांगल्या महात्म्यांच्या मुखारविंदातून ऐकलं. पण आमच्याकडे एक धमधमचा माणूस येत होता. तो दिसायला भोळा होता आणि तो नामदेवरायाचं लग्न सांगायचा. नामदेवाचं लग्न सांगतो ऐकाजी माय बाप. आणि नामदेवाचं लग्न सांगतो ऐकाजी माय बाप. बादशाह मोठा बिदरचा मोठा भवदार. अश्वदारी ठेले खाती ते गारवर. नामदेवाचं लग्न सांगतो ऐकाजी माय बाप. मी लहानपणी ऐकायचो ते चिमणा चिमणीचं लग्न सांगायचं. म्हणलं काय सांगत असन. मग कीर्तन ऐकत असताना एका महात्म्याच्या मुखारविंदातून नामदेवरायाचं लग्न किती मोठं झालं ते ऐकलं. मी 2च लग्नाला मानतो. एक नामदेवरायाचं लग्न आणि एक ग्वाल्हेरचे राजे माधवराव शिंदे, हे 2च लग्न. याच्यानंतर मी कोणाच्याच लग्नाला मोठं म्हणत नाही. नामदेवरायाच्या लग्नाला 1.25 लाख घोडे होते. एक घोडं रोजचं 5 किलो हरभरे खात होतं. 8 दिवसा लग्न होतं. 8×5 = 40. एका घोड्याला 40 किलो हरभरे गुणिले 1.25 लाख किती लागले असतील ते. आणि माधवराव शिंदेनं मुलीचं लग्न केलं. 475 क्विंटल साखर विहिरीत टाकली आणि शरबतची पाईपलाईन मंडपात आणली होती. असं लग्न मी पुन्हा कोणाही सोमळ्याचं पाहिलेलं नाही. कोणाचं विमानात झालं असेल, कोणाचं तळ्यात झालं असेल, कोणाचं पेवात झालं असेल, पण असं नाही. ढोबार खुमाई राजाईनं स्वतःचं आतरून दिलं. स्वतःचं अंतरून बोधले बाबा राजाईनं दिलं. अशी सांगा बरी एखादी बाई आहे का आपल्या नवऱ्याने एखादी शिल्लक मुलगी घरात आणल्या स्वतःचा आथराय पांघरायला देईल. ती फक्त राजाई देऊन टाकलं. आणि मग संध्याकाळची वेळ आहे, ते अंथरून दिलं, ते पांघरून दिलं, तनस घातलेली पोतड्याची उशी दिली आणि मग त्यांची पुटपुट चालू होती. नामा तू घरी आणलं, मी घेतलं रे, पण आता मी जशी त्यांच्या आणि माझं लग्न झालंय, हळदीचं पातळ सुटलं, अंतरपट सुटला, तसं तुझ्या बाबाला विचारल्याशिवाय एकही काम केलं नाही. पण तुझं ऐकून मी तिला मध्ये घेतलंय. बाबा काय म्हणतील तुझे. आले दामू शेट्टी, हातपाय धुतले, जेवायला बसले. जेवता जेवता दिव्याचा साजूकसा प्रकाश होता. त्या प्रकाशात गोनाबाईच्या डोळ्याच्या कडावल्या झालेल्या पाहिल्या आणि मग विचारलं, गोना रडतेस. मालक तुम्हाला न विचारता एक काम केलंय. काय काम केलं.
नामदेवाने एक चुकलेली कन्या घरी आणली. कुठे? प्रारब्ध किती गहन होतं बोधले बाबा. ज्या वेळेला दामू शेट्टी जनाबाई ज्या घर झोपड्यात राहतात त्या झोपड्यात प्रवेश केला तेवढ्या वेळात दिव्याची वात इजली, दिव्याचं तेलच संपलं. चंद्राचा साजूक प्रकाश आतमध्ये गेला आणि दामू शेट्टीने विचार केला कोण मुलगी असावा. जवळ गेले, जना म्हणून आवाज दिला पण उठत नव्हत्या. मानाखाली हात घातला तर हात घातला आणि उठवला, असं बाहेर चंद्राच्या प्रकाशात आणलं. जना रडतेस? नाही बाबा, नाही रडत, नाही रडत. जना मला खोटं बोलतेस? मी तुझ्या मानेखाली हात घातल्याच्या नंतर तुझी जी उशी होती का त्या उशीचं पाणी माझ्या हाताला लागले. हे पाणी तुझ्या डोळ्यातले. जना कशा करत रडतेस? काही नाही बाबा, गुरुवर्यांनी मला इथपर्यंत आणलं, आईसाहेबांनी मला मध्ये घेतलं. मला असं वाटलं तुमची परिस्थिती नाजूक असल्यामुळं तुम्ही सकाळी काढून देताल म्हणून मी तुम्ही स्वीकारेपर्यंत रडत होतो. तर नामदेवरायच्या वडिलांनी दामू शेट्टीनं सांगितलं, जना जना मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे, मी भगवान पांडुरंगाचा उपासक आहे. मी त्याची शपथ घेऊन सांगतो, माझ्या रक्ताच्या नात्यात जितकी लेकरं आहेत त्यांच्यावर जितकं प्रेम करतो तितकी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तितकंच प्रेम मुलीप्रमाणे तुझ्यावर करील. पण रडू नकोस. ही परिस्थिती असताना एका मुलीला आश्रय द्यावा, दया तिचे नाव. याला म्हणायचं सर्वाभूती दया, साधू म्हणावे आयशिया. आता 5 मिनिटात एक चरित्र सांगतो. अशी दया ज्याच्या जीवनात हे 9:15 झाले बोधले बाबा. हो, या कुळात विटेवरच्या मालकानं परीक्षा पाहण्यासाठी वारकऱ्याचं रूप घेतलं. सोबत वारकरी आहेत 4, त्याच्यापैकी एक गरुड आहे आणि अजून 2 वारकरी, असे 4 वारकरी एका घरी विच्छा भोजना करता आले. जेवायला बसले. त्या घरच्या पवित्र व्यक्तीनं सांगितलं आपल्याला दक्षिणा जेवणाची काय देऊ? तर समोरच्या व्यक्तीनं सांगितलं जेवू घाला. जेवू घातल्याच्या नंतर मग मी दक्षिणा मागेल. जेवण झालं. नुकतंच लग्न झालेलं होतं. त्या घरात आलेली सूनबाई, तिचं नाव होतं भागीरथी. या बोधले वंशाची सून होती, तिचं नाव होतं भागीरथी. त्या माऊलीचं जसा राजा हरिश्चंद्रा करता अभंग वापरला, सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, तसंच याही माऊलीसाठी एक कडहो वापरलेले काव्यामध्ये गोड सुंदरसं. आणि ती माऊली पुरण वाटीत होती. आईसाहेबांनी पोळ्या केल्या, जेवण यथेच्छ झालं आणि मग सांगितलं जेवणाच्या दक्षिणेत पुरण वाटणारी स्त्री असावी. महाभारत आठवलं तिथं. 2 मिनिटं घेतो. महाभारत आठवलं त्यांना. सासऱ्याच्या लक्षात आलं सून दान करण्याचा अधिकार सासऱ्यात नाही, सासूलाही सून दान करता येत नाही. पण काही वेळानं त्या माऊलीचे मालक आले, म्हणजे या अधिकारी व्यक्तीचे चिरंजीव आले. आई बाबा तुम्ही रडता? वेगात सांगतोय. आई बाबा तुम्ही रडता का? का काही नाही रे. दारात आलेला वारकरी हाटीयोगी आहे आणि त्यांनी पुरण तुझी बायको वाटीत असताना बघितली. त्यांनी सांगितलं जेवण्याच्या दक्षिणेत मला ती पाहिजे. आई बाबा बायको दान करायला हरकत नाही, पण बायको दान करण्याचा अधिकार पुरुषाला नाही, पतीला नाही. कारण जी महाभारतात द्वापार युगात चूक झाली ती मी न करो. पांडव स्वतः दुतात हारले. द्रौपदी दुताव लावण्याचा आधी आपली पत्नी दुताव लावण्यासाठी किंवा दातृत्व करण्यासाठी कुठल्याही पुरुषाला अधिकार नाही. जी चूक पांडवानं केली ती मला करता येणार नाही. म्हणून तेही आई बाबापाशी रडत होते. तेवढ्या अवकाशात भांडे घासणारी स्त्रीने विचार केला, दारातला वारकरी उन्हात उभा आहे, 3 वारकरी झाडाखाली उभे आहेत आणि आपले सासू सासरे मध्ये, मालक गेले तेही मध्ये. पाहिलं तिघं रडत होते. का रडता? काही नाही ग, दारातल्या वारकऱ्याने जेवण्याच्या दक्षिणेत तुला मागितलंय. सासू सासऱ्यांना सांगितलं मामांजी आत्याबाई सोडा, पण मालकाला सांगितलं मालक तुमचा जर आदेश असेल तर आपल्या घराण्याचं सत्व राखण्यासाठी मी जायला काही हरकत नाही. ठीक आहे. नवं पातळ नेसल्या, देवघरातलं दर्शन घेतलं, सासूचं दर्शन घेतलं, अगोदर पतीचंही दर्शन घेतलं, सासूचंही दर्शन घेतलं आणि सासऱ्यांचं दर्शन घेतलं. ते देवघरात रडत होते. पायाला कोणी हात लावला पाहिलं सुनबाई. सुनबाई नऊ पातळ घातलं. मामांजी काळजी करू नका, ज्या वारकऱ्यानं जेवण्याच्या दक्षिणेत तुम्हाला मागितले मी त्या वारकऱ्यासोबत जाते. सासरेबा उभं राहिले आणि सुनबाई पाया पडल्या. सासऱ्याच्या डोळ्यातलं टप 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 पाणी त्या सुनबाईच्या पाठीवर पडलं. सुनबाई उठल्या आणि मामांजींना सांगितलं मामांजी रडू नका बरं का, रडत रडत मला निरोप देऊ नका. पुन्हा एकदा पाया पडल्या. दुसऱ्यांदा पाया पडल्याच्या नंतर पुनश्च डोळ्यातून पाणी पडलं आणि सून उठली. या पवित्र देशात फक्त 6 सुना जन्माला आल्या, फक्त 6 सुना जन्माला आल्या. त्याच्यातली एक सून तुमच्या बोधले घराण्याची आहे.
या पवित्र भारतात माझ्या 250 ग्रंथ वाचलेत बिडेबा. आतापर्यंत मला 6 सुना वाचण्यात आल्या. त्या 6 सुनापैकी एक सून बोधले घराण्याची. त्या 6 सुना सासू सासऱ्यांचे डोळे पुशीत होत्या. सासू सासऱ्यांचं दुःख डोळे पुसणं म्हणजे त्यांचं दुःख निवारण करण्याची ताकद 6 सुनात होती. सासू सासऱ्याला रडिणाऱ्या अब्जानं कोटीनं सुना असत्याल, पण सासू सासरे ज्या दुःखाकरता डोळ्यातून पाणी काढतात ते दुःखाश्रू पुसण्याची ताकद फक्त 6 सुनात होती. त्याच्यापैकी एक सून तुमच्या बोधले घराण्यातली, आणि त्या सुनेचं नाव होतं भागीरथी. तिसऱ्यांदा दर्शन घेतलं आणि डोळ्यातून पाणी पडल्याबरोबर आपल्या पदराचा ओसंगा बाजूला केला आणि सासऱ्यांचे डोळे पुसले. मामांजी, तुम्ही रडता? तुम्ही रडता का रडता? अगं एका पवित्र घराण्यातली लक्ष्मी म्हणून सून म्हणून तुला घरात आणलंय. त्या घराण्यात आमची किती बोंब उठेल की हा वारकरी म्हणून त्यांनी तुला आमच्या घरात दिलंय, आणि आम्ही जर असं उभ्यानं तुला दान केलं तर ते काय म्हणतील? मामांजी, ज्या घरात आलेला भिकारी असो की वारकरी असो, आतापर्यंत कोणी उपाशी गेला नाही, अशी कितीतरी वर्षाची परंपरा तुमची चालत आली. अशा निष्ठावंत वारकऱ्याच्या सुनाकडे पाहण्यासाठी काय कोणाची मायवेली, काय कोणाची मायविली? तुम्ही काय काळजी करता मामांजी? ताण घेऊ नका, रडू नका. बाहेर आली आणि दारात मागणारा, ज्यानं हिला मागितलं होतं जेवण्याच्या दक्षिणेत, त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पाठीवर पाणी पडत होतं. त्या भागीरथी बाईच्या लक्षात आलं, अजूनही सासऱ्यांच्याच पाया पडते का काय? अजूनही सासऱ्यांच्याच पाया पडतेत का काय? उठून वरी बघितलं तर वारकरी नव्हता, तो पंढरपुरातला मालक होता. पंढरपुरातला मालक होता. आणि मग पाठीवर हात टाकले. माझी माय, ज्या घराण्याचं नाव ऐकून परीक्षा बघण्यासाठी इथपर्यंत आलो, या घराण्याची परीक्षा पाहण्याची ताकद पंढरपुरातल्या मालकात नव्हती. इतका पवित्र घराणा तुमचा. असाच पत्नीच्या बाबतीत अजून एक दुसरी माणसं नंतर शंका घेतात, आम्ही इतकं वाचिलं नाही, याला कुठं गवसलं? नदीला गवसन का मला? पाहावं लागतंय. अजून एक स्त्री होती, ज्या व्यक्तीचं अन्नदान आळंदीला संतोषी माता मंदिराच्या बाजूला जे मठ आहे त्याला जलाराम बाबाचा मठ म्हणतात. ती 6वी स्त्री या पवित्र देशातली सद्गुरू जलाराम बाबाची पत्नी होती. 4 कोणत्या होत्या? त्या घरी गेल्यावर बघा, मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला 791 सप्त्याचा संकल्प. आणि हा गेल्या 40 वर्षापासून पुण्यतिथी सोहळा चालत आलेला आहे. पवित्र सद्गुरू रामचंद्र महाराजांचा हा चालत असलेली ही परंपरा, जुनाट परंपरा, ही आदरणीय, पूजनीय, वंदनीय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, मोठा दिल्लीच्या तख्ताच्या ठिकाणी सुद्धा, जिथं विश्व, या भारताचं सर्वत्र जिथून पूर्ण व्यवस्था हल्ल्या जातात, अशा ठिकाणी पुढं सुद्धा फार मोठा सप्ताह महाराजांनी आयोजित केला. तो संकल्पित स्थित कर्मस्थित आणि योगो यज्जाये ते प्रतार स्थितो, अशा गोड स्थितीत तो परिपूर्ण केला. महाराज तुम्हाला पुनश्च प्रणाम. इथं बसले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वारकऱ्यांना प्रणाम करतो. वेळ 20 मिनिटं शिल्लक घेतला त्याबद्दल माफी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज येवले सुनेगावकर आणि हरिभक्तपरायण अमोल महाराज बोधले डिक्सा. एकच चालेल, एकच चाल. जलद जलद. एका जनार्दनी संत, एका आत्महित